Hello and welcome to this first session of SAP CO 30-day challenge, March 2024 batch. SAP CO 30-day challenge, March 2024 batch. आपण असे या बॅचचं नाव असं ठेवलेलं आहे. You can easily see here. I am writing here what is the name of the batch. I am writing here the name of our batch is SAP CO म्हणजे controlling 30 days challenge. 30-day challenge, March 2024 batch. राईट, हे आपल्या बॅचचं नाव असणार आहे. याप्रमाणे तुमच्याकडे टोटल टोटल जसं आपण FI मध्ये केलं तसं टोटल 24 व्हिडिओज तुमच्याकडे येणार, जे आपण तुम्ही लाईव्ह ऐकलेलं असेल. तसंच आपण जसं FI मध्ये ठरवलं की 24 व्हिडिओज FI चे तुम्हाला ऍक्सेस मिळाला, 24 अजून मी बनवणार. अजून जे बनवणार ते आपण 24 व्हिडिओज जे बनवले आहेत त्याला पोषक असे ठरणार आहे. म्हणजे आपल्या ज्ञानाची उन्नती होणार आहे, जास्त जवळ ते आपल्या येणार आहे. आणि तसाच अगदी तसाच प्रयत्न आपण या आजच्या आपल्या शुभारंभाला पण करायचा आहे. दिस इज कॉल्ड एज SAP CO 30 days challenge, March 2024 batch. अगदी आत्मविश्वासाने आपण आज या CO मॉड्यूलला सुरुवात करणार आहोत. आणि त्याचं प्रमुख कारण असं आहे की फेब्रुवारी 2024 मध्ये आपण SAP FI 30 days challenge फेब्रुवारी 2024 बॅच, या बॅच मध्ये आपण अगदी रुटीन आपलं ठरल्याप्रमाणे कुठेही एकही दिवस खंड न पडू देता आपण 2 तासाचे 24 सेशन्स आपण घेतले. त्याच्या सर्व नोट्स तुम्हाला मिळाल्या, त्याचा व्हिडिओ ऍक्सेस लाईफ टाईम तुम्हाला मिळाला. आणि त्यामुळे तुम्हाला हे SAP ERP जे आहे त्याबद्दल थोडीशी माहिती झाली, जी यापूर्वी बिलकुल नव्हती. आणि आपण फायनान्शियल अकाउंटिंग सुरू करताना आपण कंपनी डिस्कस केली, कंपनी कोड डिस्कस केला, कंपनी कोड आपल्या कंपनीला जोडला. त्यानंतर आपण बिझनेस एरिया डिफाईन केला. त्यानंतर आपण अकाउंट ग्रुप्स निर्माण केले. त्या अकाउंट ग्रुप्स खाली आपण अकाउंट मास्टर क्रिएट केले. त्या अकाउंट मास्टर साठी आपण नंबर रेंज क्रिएट केली. अकाउंट ग्रुप साठी आपण नंबर रेंज ठरवली. त्यानंतर ज्या ज्या वेळेला आपण जनरल लेजर मास्टर्स, जी आपली फर्स्ट स्टेप होती, जनरल लेजर मास्टर्स डिफाईन करताना आपण वारंवार डिस्कशन केलं की व्हॉट इज लाईन आयटम डिस्प्ले, व्हॉट इज फील्ड स्टेटस व्हरायंट, व्हॉट इज फिस्कल इयर व्हरायंट, व्हॉट इज पोस्टिंग पिरियड व्हरायंट. या सगळ्या गोष्टी आपण अगदी सविस्तरपणे डिस्कस केल्या. आणि त्या तुमच्याकडे आता ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला जर बघायचं असेल तर ते व्हिडिओ तुमच्या सोबत उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण SAP FI च्या जनरल लेजरची बांधणी पूर्ण झाल्यानंतर, आवश्यक ते कॉन्फिगरेशन पूर्ण झाल्यानंतर आपण जनरल लेजर मध्ये काही डॉक्युमेंट्स एंटर केली. आणि त्यावेळेला आपण एक नियम शिकला की SAP मध्ये कुठलेही ट्रान्झॅक्शन जे एंटर होतं ते डॉक्युमेंटद्वारे एंटर होतं. त्यामुळे त्या डॉक्युमेंट रेंज म्हणजे OBA7 हा ट्रान्झॅक्शन कोड आपण व्यवस्थित लर्न केला. त्याच्यामध्ये एसए ची डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट टाईप हा एसए आहे, जो क्लायंट लेवलला आहे. मात्र त्याची जी नंबर रेंज होती ती आपण कंपनी कोड लेवलला डिफाईन केली.
आपण असं ठरवलं होतं की ह्या प्रॅक्टिस सेशन मध्ये आपण फार फार तर 100 ट्रान्झॅक्शन एंटर करू. त्यामुळे फार मोठी भली थोरली नंबर रेंज यूज न करता आपण छोटी छोटी नंबर रेंज आपण यूज केली होती. याचा अर्थ अगदी सिंपल असा आहे की ज्या वेळेला एखाद्या पाण्याच्या घड्यामध्ये थोडंच पाणी शिल्लक असतं, त्यावेळेला आपण प्रत्येकाने अत्यंत काटेकोरपणे आपल्याला जेवढं पाण्याचा ग्लास प्यायचा असतो तेवढंच पाणी प्यावं, त्यांनी हात धुवू नये किंवा ते पाणी उगाचच वाया जाऊ देऊ नये. तसंच जी नंबर रेंज आहे त्या नंबर रेंज बद्दल पण मी तुम्हाला सांगितलं की उगाच भली मोठी आकाशगंगेसारखी आपण नंबर रेंज वापरायची नसते. आपण जर असं केलं तर इतरांसाठी आपण त्रासदायक ठरतो, त्यांना ती नंबर रेंज फ्री मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या प्रॅक्टिसला आपण बाधा आणण्यास कारणीभूत असतो. हे आपण त्यावेळेला डिस्कस केलं. त्यानंतर मग जनरल लेजरचे काही रिपोर्ट आपण बघितले, BL3N, FS10N, जो आपल्याला बॅलन्स दाखवतो. आणि त्यानंतर मग आपण वेंडर मास्टर्स कडे वळलो. वेंडर मास्टर्सच्या बाबतीत पण आपण डॉक्युमेंट नंबर्स सिलेक्ट केले, KZ, KA, KR. त्या प्रत्येक नंबरला एक नंबर रेंजसाठी एक नंबर दिलेला असतो, तो पण आपण बघितला. ती नंबर रेंज आपण वापरली नाही कारण ती फार फार मोठी असते नंबर रेंज. सो आपण अगदी अगदी छोटी नंबर रेंज वापरायचं ठरवलं. सो आपण 1 लाख ते 2 लाख वगैरे असं आपण सुरुवात केली. 0 किंवा 1 to 1 lakhs, 1 lakhs 1 to 1 lakh 99,999 असं करत आपण गो थ्रू केलो. मग आपण वेंडर मास्टर डिफाईन करण्याच्या आधी वेंडर अकाउंट ग्रुप्स आपण क्रिएट केले. वेंडर अकाउंट ग्रुप्सला आपण नंबर रेंज डिसाईड केली. त्या वेंडर नंतर आपण काय केलं की ती नंबर रेंज जी होती वेंडर मास्टर ग्रुप, तो वेंडर मास्टर ग्रुप आणि ती नंबर रेंज आपण एकमेकांना जोडून टाकली. त्यानंतर त्या अकाउंट ग्रुप खाली आपण वेंडर मास्टर्स क्रिएट केले. त्यामुळे वेंडर मास्टर्स क्रिएट केल्यामुळे वेंडर वेंडर मास्टर फील्ड मध्ये आपल्याला रिकन्सिलेशन हे फील्ड कंपल्सरी किंवा मॅन्डेटरी आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. तसंच ज्या वेळेला आपण वेंडर अकाउंट ग्रुप्स आपण कॉन्फिगर केले त्यावेळेला देखील आपण असं ठरवलं होतं की आपल्यासाठी रिकन्सिलेशन फील्ड हे कंपल्सरी असणार आहे. मग आपण वेंडर्स मध्ये काही ट्रान्झॅक्शन्स केले, परचेस, पेमेंट वगैरे वगैरे. त्यानंतर मग अचानक सगळं हे झाल्यानंतर एक दिवशी आपण ऍडव्हान्स पेड टू वेंडर हा प्रकल्प हातामध्ये घेतला आणि त्या ऍडव्हान्स पेड टू वेंडर मध्ये आपल्याला समजलं की प्रत्येक वेंडर मास्टर मध्ये रिकन्सिलेशन अकाउंट जो आपण जनरल लेजर मध्ये ओपन करत असतो, तो प्रत्येक वेंडर मास्टर मध्ये एकच फील्ड असतं जिथे आपल्याला ते रिकन्सिलेशन अकाउंट मेन्शन करायचा असतो. पण या ऍडव्हान्सेस पेड टू वेंडर्स साठी सुद्धा आपल्याला एक रिकन्सिलेशन अकाउंट लागणार होता. त्यामुळे आपण त्यावेळेला असं म्हटलं की वेंडर मास्टर मध्ये रिकन्सिलेशन साठी फक्त एकच जागा आहे, एकच प्लेस आहे. म्हणून आपल्याला एक अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट डिफाईन करावं लागेल, कॉन्फिगर करावं लागेल असं आपण ठरवलं. आणि त्याप्रमाणे आपण अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट आपण कॉन्फिगर केला आपल्या जनरल लेजरमध्ये. आणि मग ऍडव्हान्सेस टू व्हेंडर जेव्हा आपण द्यायला लागलो तेव्हा मी तुम्हाला एक काल्पनिकरित्या मी असं सांगायचो की आता असं समजा की वेंडर मध्ये 2 कप्पे आहेत. एक त्याचा नॉर्मल अकाउंट आहे आणि दुसरा त्याचा स्पेशल जनरल लेजर अकाउंट आहे. त्याच वेळेला जेव्हा आपण त्या वेंडरच्या FBL1N रिपोर्ट मध्ये जेव्हा आपण बघायचो लाईन आयटम रिपोर्ट मध्ये, तेव्हा आपल्याला खाली एकदम खाली वरती आपल्याला दिसायचं ओपन आयटम्स, क्लिअरिंग आयटम्स आणि ऑल आयटम्स. त्याच्यावर पण आपण सांगोपांग चर्चा केली. मग त्याच्या खाली मात्र आपल्याला 5 फील्ड दिसत होती. त्यामध्ये एक होता नॉर्मल, दुसरा होता स्पेशल,
तिसरा होता नोट्स म्हणून होता, चौथा पार्किंग म्हणून काही होतं, आणि पाचवं आणखीन एक त्यामध्ये एक डॉक्युमेंट, एक प्लेस होती. तर आपण नॉर्मल आणि स्पेशल जीएल याचा आपला अभ्यास झाला. बाकी जे नोटेड वगैरे होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ त्यावर तयार करून देईन, काय ट्रान्झॅक्शन असतं वगैरे. मग त्याच्यानंतर त्या व्हेंडर मास्टर जो क्रिएट केलेला असतो त्याच्यातील एंट्री जेव्हा आपण इन्व्हॉइस रेस करतो, आय मीन पार्टी आपल्याला इन्व्हॉइस देते, तो आपण बुक करतो, त्यावेळेला जो ऍडव्हान्स जो वेंडरच्या स्पेशल जीएल कप्प्यामध्ये ठेवलेला असतो त्याचं मायग्रेशन आपल्या वेंडरच्या नॉर्मल अकाउंटमध्ये कसं होतं, आणि त्याच तोडीने त्याच बरोबर सायमल्टेनियसली जनरल लेजरमध्ये आपल्या ऍडव्हान्सेस टू वेंडर या अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट मधून सुद्धा ती मुवमेंट आपल्या मेन रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये कशी होते याची पण आपण सांगोपान चर्चा केली. आणि फायनली आपण कस्टमरच्या बाबतीत अगदी असाच दृष्टिकोन ठेवून आपण कस्टमर मास्टर्स क्रिएट केलं, अगदी सिमिलर बेसिसवर क्रिएट केलं, त्यामुळे परत सांगायची गरज नाही. आणि फायनली आपण आपण काय केलं की आपण काही रिपोर्ट्स बघितले, त्यामध्ये प्रमुख आपण ट्रायल बॅलन्स बघितला, आणि ट्रायल बॅलन्स आपला टॅली आपण झालेला बघितला, है ना. म्हणजे कॉलेज लेवलला एकदा ट्रायल बॅलन्स किंवा बॅलन्स शीट टॅली झाली का सगळ्यांना टाळ्या वाजवा असे वाटतात, ज्यांची टाळी टाळी टॅली झालेली असते त्यांना. तर ते आपण बघितलं, आणि मी त्यावेळेला एक अत्यंत सूचक उद्गार असं काढलं की बघा हा ट्रायल बॅलन्स इकडे तयार झाला, तर आता मग आपण कुठल्याही आपल्या असिस्टंटला आपण बॅलन्स शीटसाठी, आपण फायनान्शियल स्टेटमेंटसाठी आपण त्याला प्रिपेअर करायला सांगू शकतो. पण ते केवळ मोघम उद्गार होते, म्हणजे फक्त तुम्हाला समजावण्यासाठी की चला ट्रायल बॅलन्स मिळाला ना, म्हणजे आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट्स आपल्याला कसं मिळेल. पण आपल्या या सर्व जडणघडणीमध्ये एक रिटेन अर्निंग नावाचा अकाउंट आला होता, जो आपला नेट प्रॉफिट अक्युमुलेट करतो. त्या अकाउंटचा अंतर्भाव त्या ट्रायल बॅलन्स मध्ये कुठेच नव्हता, कारण त्यासाठी आपल्याला क्लोजिंगची प्रोसेस करावी लागते. तर ही क्लोजिंगची प्रोसेस म्हणजे एक स्वतंत्र 10 ते 12 तासाचं संपूर्ण एक डिस्कशन असतं. क्लोजिंगची प्रोसेस काय असते, आणि पर्टिक्युलरली सर्टिफिकेशन एक्झाम जे आपलं मेन टार्गेट आहे, त्या सर्टिफिकेशन एक्झाम मध्ये या क्लोजिंग प्रोसेसवर फार मोठा भर दिलेला असतो. तर त्यामुळे आपल्यासाठी ऍट वन पॉइंट ऑफ टाइम ही क्लोजिंग प्रोसेस पण फार अशी फार हात लांब राहणार नाही, 4 हात लांब किंवा 10 हात लांब अशी राहणार नाही, तर ती आपल्या जवळपास घुटमळेल. कारण तिथपर्यंत आपण त्याच्यामध्ये आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये तेवढी प्रगल्भता आणलेली असेल थोडक्यात. त्यामुळे एसएपी लर्न करणं ही एक कधीच ती अशी प्रक्रिया नसते की आपण ओव्हरनाईट ते लर्न केलं. वर्ष ना वर्ष लागतात, रिटर्न अर्निंग समजायलाच वर्ष ना वर्ष लागतात. इतका तो मिस्टरियस अकाउंट आहे रिटर्न अर्निंग अकाउंट, सरप्लस अकाउंट. अक्षरशः वर्ष कन्सल्टंट्स असतात, त्यांना रिटर्न अर्निंगचं फंक्शनिंग ते म्हणतात होतंय, पण कसं झालं मला माहिती नाही. कारण ती बॅकग्राऊंड मोमेंट असते, ती बॅकग्राऊंड मोमेंट आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. इट इज नॉट अ टँजिबल थिंग, इट इज इनटँजिबल थिंग. या जर्मन वैज्ञानिकांनीच आपण त्यांना म्हणूया सॉफ्टवेअर मध्ये, त्यांनी त्याची बांधणी अशी केलेली आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे क्रेडिट साईडचे आणि डेबिट साईडचे सर्वच्या सर्व आयटम्स हे त्या रिटर्न अर्निंग मध्ये जातील शेवटी शेवटी, आणि त्यामुळे त्या रिटर्न अर्निंग मध्ये प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन होईल. त्यामुळे त्यावेळेस जरी तुम्हाला मी असं म्हणालो की आपल्याला ट्रायल बॅलन्स मिळाला म्हणजे बॅलन्स शीट आपल्याला करता येईल, तर ते एक फक्त तुम्हाला समजावण्यासाठी म्हणून होतं. पण ऍक्च्युअल बॅलन्स शीट प्रिपरेशन जी असते ती यापेक्षा भिन्न असते, कारण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा अंतर्भाव नंतर होतो. आपण अजून स्टॉक बघितला नव्हता. मी स्टॉक अकाउंट एक ओपन केला खरा, पण ज्या वेळेला मी परचेस केलं तेव्हा डायरेक्टली रॉ मटेरियलला डेबिट केलं. कारण स्टॉक वगैरे हे आपल्याला त्याच्यामध्ये आणण्यासाठी मटेरियल मॅनेजमेंट मॉडेल जे असतं त्या मटेरियल मॅनेजमेंट मॉडेलचा वापर केला पाहिजे. ते एक स्वतंत्र मॉड्यूल आहे, त्याच्यासाठी 48 तास लागू शकतात.
असं आहे. त्यामुळे आपण स्लोली ग्रॅज्युअली जाऊन आपण याचे विविध ज्या छटा आहेत त्या पहिल्यांदा आपण काय करतोय, त्याला स्पर्श करतोय, सो दॅट एक दिवस तरी असा येईल की आपण बऱ्यापैकी त्याच्या जवळ पोहोचलेलो असतो. एनिवे, सो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्या मागे एक आपण म्हणूया की आधार असल्यामुळे आज कंट्रोलिंग मॉड्यूल बद्दल बोलायचं आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं माझं पण धाडस होत आहे. आणि तुमच्या देखील मी स्थिती जाणू शकतो की तुमच्याकडे आता ते अंडरस्टँड करण्याची बऱ्यापैकी क्षमता आलेली आहे. म्हणजे जर कोणी सांगितलं की मला एसएपीचं काही बॅकग्राऊंड नाही आणि तुम्ही मला कंट्रोलिंग मॉड्यूल शिकवा, तर ते मला माझी म्हणजे अक्षरशः बोलून बोलून आणि त्याला समजावून माझीच हालत खराब होऊन जाईल. कारण मी त्याला म्हणेन नाही बाबा मी नाही करू शकत, तुला पर्यंत एफआयचं करायला लागेल, त्यानंतर तुला कंट्रोलिंग काय आहे इथे तुला जाता येईल. त्यामुळे तुम्ही कधीही बघा, हा कोर्स एकत्रितपणे जेव्हा याचा उल्लेख केला जातो तेव्हा तो फिको म्हणून केला जातो. फिको, FICO. COFI असं कोणी म्हणताना मी तरी बघितलेलं नाहीये. आणि म्हटलं असेल तर ते आउट ऑफ इग्नॉरन्स असेल. एनिवे, चलो, सो वी विल गो अहेड. पहिल्यांदा कंट्रोलिंग कंट्रोलिंगचा अर्थ काय? तर कंट्रोलिंग म्हणजे आपलं कॉस्टिंग, नथिंग बट अवर कॉस्टिंग. सो कंट्रोलिंग मॉडेल म्हणजे कॉस्टिंग मॉडेल, किंवा ज्याला आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतो. त्या मॅनेजमेंट अकाउंटिंग हा शब्द देखील एसएपीने वारंवार त्यांच्या मटेरियलमध्ये वापरलेला आहे. सो या मॉड्यूलला एकंदरपणे 3 नावं असू शकतात, किंवा तिघांपैकी कुठलंही नाव कुठल्याही वाक्यामध्ये अचानक येईल. एक वाक्य म्हणेल कंट्रोलिंग, दुसरं म्हणेल कॉस्टिंग, तिसरं म्हणेल मॅनेजमेंट अकाउंटिंग, है ना. त्यामुळे कोणी कंट्रोलिंग म्हटलं, कोणी कॉस्टिंग म्हटलं, कोणी फायनान्शियल मॅनेजमेंट म्हटलं, तरी या सर्वांचा अर्थ म्हणजे सिंपल, आपण जे कॉलेज लेवलला किंवा प्रोफेशनल लेवलला आपण जे कॉस्टिंग शिकलो ते कॉस्टिंगच आपण इथे शिकणार आहोत. फक्त आपण हे कॉस्टिंग ERP सिस्टीम मध्ये शिकणार आहोत. ERP सिस्टीम मध्ये आपण हे कॉस्टिंग आता शिकणार आहोत. तर त्यासाठी आपण जसं आपल्या फायनान्शियल अकाउंटिंगच्या उभारणीसाठी सर्वप्रथम जर आपली कुठली स्टेप केली असेल तर फायनान्शियल अकाउंटिंगचं ऑर्गनायझेशनल युनिट आपण डिफाईन केलं. फायनान्शियल अकाउंटिंगचं ऑर्गनायझेशनल युनिट आपण पहिल्यांदा डिफाईन केलं. ऑर्गनायझेशनल युनिटचा अर्थ इथे असा की त्याच्या त्याची एस्टॅब्लिशमेंट जर आपण केली नाही, त्या ऑर्गनायझेशनल युनिटची स्थापना जर आपण केली नाही, तर आपलं FI मॉड्यूल चालणारच नाही. ऑर्गनायझेशनल युनिट इन FI याचा अर्थ असा आहे की आपण एक जे सेटिंग केलं, ते सेटिंग जर आपण केलं नसतं तर आपण FI मध्ये काहीच करू शकलो नसतो. चला, आता थोडस तुम्ही मला सांगा की असं कुठलं सेटिंग आहे की जे आपण अगदी सुरुवातीलाच केलं आणि ते केलं नसतं तर आपण FI मॉड्यूल मध्ये पुढे काहीच करू शकलो नसतं. असं कुठलं सेटिंग होतं? आय एम आस्किंग यू ऑल. असं कुठलं सेटिंग होतं, असं कुठलं कॉन्फिगरेशन होतं की जे जर आपण केलं नसतं तर FI मॉड्यूल मध्ये काहीच करणं संभव नव्हतं, सब असंभव था. यस, कंपनी फॉर्म. कंपनी कोड, कंपनी कोड, कंपनी कोड, यस करेक्ट, कंपनी कोड.
कंपनी फॉर्मेशन, कंपनी कोड, कंपनी कोड, कंपनी कोड. सो FI मध्ये कंपनी कोड हा ऑर्गनायझेशनल युनिट आहे. त्याची आवश्यकता आहे म्हणजे आहेच. तसंच कॉस्टिंग मध्ये पण काही ऑर्गनायझेशनल युनिट्स आहेत ज्यांची स्थापना जिथपर्यंत आपण करत नाही तिथपर्यंत कॉस्टिंग मॉड्यूल किंवा कंट्रोलिंग मॉड्यूल किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग मॉड्यूल हे कार्य करणारच नाही. आणि असं जे कंट्रोलिंग मॉड्यूल मधलं ऑर्गनायझेशनल युनिट आहे ज्याच्या फॉर्मेशन शिवाय आपण कंट्रोलिंग मॉड्यूल कंडक्ट करू शकणार नाही, कंट्रोलिंग मॉड्यूल मध्ये एक्सपेरिमेंट्स, त्याला म्हणतात कंट्रोलिंग एरिया. त्याला काय म्हणतात? कंट्रोलिंग एरिया. म्हणजे FI मध्ये कंपनी कोड आणि कंट्रोलिंग मध्ये कंट्रोलिंग एरिया हे असे दोन सेटिंग्ज आहेत की ज्याची स्थापना जर आपण केली नाही तर FI मॉड्यूल चालणार नाही आणि कंट्रोलिंग मॉड्यूल पण चालणार नाही. एकदम बरोबर आहे. परफेक्ट. चला मी विचारतो प्रश्न. FI मध्ये which organizational unit is must in FI? Which organizational unit is must in FI? FI मध्ये कुठले ऑर्गनायझेशनल युनिट हे पाहिजेच आहे, पाहिजेच आहे. आता सानिकाने उत्तर दिलं होतं ना. ओंकार बोलायचं, पायल बोलायचं. FI मध्ये कुठलं ऑर्गनायझेशनल युनिट हे असायलाच पाहिजे? कंपनी कोड, कंपनी कोड. ओंकार बोल क्या? कंपनी कोड. पायल बोल, FI मध्ये कुठलं ऑर्गनायझेशनल युनिट असायलाच पाहिजे? कंपनी कोड. सानिका बोल, FI मध्ये कुठलं ऑर्गनायझेशनल युनिट असायलाच पाहिजे? कंपनी. तसंच मी असं म्हणतोय की आपलं जे कंट्रोलिंग मॉड्यूल आहे ना ते कंट्रोलिंग मॉड्यूल चाललं तर पाहिजे. अरे गाड़ी में पेट्रोल नहीं डालोगे तो गाड़ी चलेगी कैसे? गाडीमध्ये जर आपण पेट्रोल भरलंच नाही तर गाडी चालेल का? तसं आपल्याला कंट्रोलिंग मॉड्यूल मध्ये कंट्रोलिंग एरिया नावाचं ऑर्गनायझेशनल युनिट आपल्याला कॉन्फिगर करावंच लागेल. तर या दोन अंडरस्टँडिंगने आता आपण आज पुढे जाणार आहोत. हे सतत 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 असं लक्षात ठेवायचं, कारण याचं आपण टायटलच दिलंय आउटलाइनिंग द ऑर्गनायझेशनल युनिट्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके. आता हे अगदी लिहिलं ह्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतात, कारण त्यांनी त्याच्यामध्ये काही बॅरियर्स ठेवलेलेच नाहीयेत. तो म्हणतो मी कंट्रोलिंग बोलीन, एकदा मी कॉस्टिंग बोलीन, एकदा मॅनेजमेंट अकाउंटिंग बोलीन, तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही हे फक्त एवढं समजा की ऑल थ्री आर सेम. आता हे जे पिक्चर आहे ना, या पिक्चरकडे आपण थोडस निरखून बघूया की इथे टॉपला फायनान्शियल अकाउंटिंग आहे. ओके. तर आपलं जे FI मॉड्यूल आहे, FI है ना, त्याला खरं म्हणजे त्यांनी FA बोलायला पाहिजे. FA म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग. पण हा जो फायनान्स मधला पहिला जो आहे F आणि I, त्याला त्यांनी मॉड्यूलचं नावच बनवून टाकलं FI म्हणजे FI मॉड्यूल.
तर फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपला जनरल लेजर जो असतो, जनरल लेजर, तो जनरल लेजर म्हणजे आपल्या शरीरामध्ये जसा हृदयाचा एक रोल असतो, भाग असतो, सहभाग असतो, महत्व असतं, तसं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये जनरल लेजरचं महत्व आहे. मग ह्या जनरल लेजरला आपण त्याशी बघितलं, सपोर्ट करणारे अकाउंट्स पेएबल सब मॉड्यूल आहे, अकाउंट्स रिसिएबल सब मॉड्यूल आहे, असेट सब मॉड्यूल आहे, बँक सब मॉड्यूल आहे. त्यापैकी अकाउंट्स पेएबल आणि अकाउंट्स रिसिएबल हे सब मॉड्यूल आपण त्याची आपल्या जनरल लेजर बरोबर कशी बांधणी होते, कसं इंटिग्रेशन होतं, हे आपण बघितलेलं आहे. जनरल लेजरचं आपल्या अकाउंट्स पेएबल सब मॉड्यूल आणि अकाउंट्स रिसिएबल सब मॉड्यूलशी जनरल लेजरचं इंटिग्रेशन किंवा त्याची जोडणी ती कशी होते हे आपण पाहिलेलं आहे. कुठल्या अकाउंटद्वारे ही जोडणी होते? जनरल लेजर आणि अकाउंट्स रिसिएबल आणि अकाउंट्स पेएबल ही जी सब मॉड्यूल्स आहेत एफआय ची, त्यांच्यामध्ये जी एक जोडणी असते, इंटिग्रेशन असतं, ते कुठल्या अकाउंटद्वारे होतं? कितीतरी वेळा आपण डिस्कस केलं, कुठल्या अकाउंटद्वारे ती जोडणी होते? Debtors and credit. नाही. कुठल्या अकाउंटद्वारे? अकाउंट्स पेएबल आणि अकाउंट्स रिसिएबल ही सब मॉड्यूल्स आहेत, आपण खूप त्याच्यावर डिस्कस केलंय. त्या सब मॉड्यूल्स, त्या सब मॉड्यूल्स मधल्या सगळ्याच्या सगळ्या एंट्र्या या आपल्या जनरल लेजरमध्ये येत असतात. कुठल्या अकाउंटमध्ये येत असतात? Reconciliation. कितने बार आपने आंसर दिया? रिकन्सिलेशन अकाउंट, रिकन्सिलेशन अकाउंट. त्यामुळे जसं आपण त्या दिवशी एक उदाहरण घेतलं होतं की तुम्ही इथे एक चासच्या या बाजूला राहता, त्या बाजूला दुसरं एक गाव आहे, मध्ये आपण एक पूल टाकला होता आणि तो पूल टाकला म्हणून आता आपण इथपासून तिथे जायला लागलो. सो हा आपण एक त्या दोघांमध्ये एक ब्रिज बांधलाय आणि तो ब्रिज इज नथिंग बट इट इज अ रिकन्सिलेशन अकाउंट. तसंच फायनान्शियल अकाउंटिंगचे अजून दोन सब मॉड्यूल्स आहेत. एक आहे असेट्स आणि दुसरं आहे बँक्स. त्यावेळेला आपण बँक अकाउंट अगदी थातूर वातूर म्हणून आपल्या एफआय मध्ये म्हणजे जनरल लेजर मध्ये आपण बँक अकाउंट आपण ओपन केला आणि बँक अकाउंटला जसं आपला कॅश अकाउंट असतो तशी आपण ट्रीटमेंट दिली बँक अकाउंटला, कारण आपल्याला समजून घ्यायचं होतं. बट ऍक्च्युअली स्पीकिंग, रिअली स्पीकिंग, बँक अकाउंट हे एक एफआयचं सब मॉड्यूल आहे. इट्स अ सब मॉड्यूल. आणि ह्या सब मॉड्यूल मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक पेमेंट प्रोग्राम्स करता येतात, वेगवेगळ्या बँकेचं रिकन्सिलेशन्स आपल्याला करता येतात. पण परत तोच मुद्दा असा आहे की हे जर आपल्याला शिकायचं असेल तर मग आपल्याला सर्टिफिकेशन करणं हे मस्ट असतं. सर्टिफिकेशन मध्ये 4 मॉड्यूल्स आहेत आणि 4 मॉड्यूल मध्ये ते तिसरं मॉड्यूल आहे, तिसरं मॉड्यूल, इफ आय एम रॉंग, सेकंड मॉड्यूल. ते सेकंड मॉड्यूल जवळजवळ 500 पानाचं आहे. त्याच्यामध्ये 150 पानं त्यांनी याच्यावरती खर्च केलेले आहेत बँक अकाउंटवर. पण जरी असेट अकाउंटिंग पण सब मॉड्यूल असलं, असेट अकाउंटवर पण त्यांनी चिकार पानं यूज केलेत मॉड्यूलची. आपल्याला फक्त त्याचं कॉन्सेप्ट समजून घ्यायचं आहे, काय कॉन्सेप्ट आहे. तो कॉन्सेप्ट एकदा आपल्याला समजला असेटचा, की डेप्रिसिएशन कसा कॅल्क्युलेट होतो, मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन काय आहेत, का मग ही जी सब मॉड्यूल्स असतात ती पण आपल्या सानिध्यामध्ये येतात. आता सध्या आपल्या या कोर्समध्ये आपण असेट्स आणि बँक्स बाजूला ठेवणार आहोत. ज्यावेळी सर्टिफिकेशन आपण करणार त्यावेळेला मात्र नक्की त्याचा समावेश होणार आहे. आता ह्या जनरल लेजर मधून आपण लिसन, या जनरल लेजर मधून आता 31 मार्च येणार आहे 2024.
ओके. तो 31 मार्च 2024 ची बॅलन्स शीट त्याच दिवशी बनते का? आपण पोस्टिंग पिरियड्स वगैरे मध्ये सगळं डिस्कस केलेलं आहे. त्याच दिवशी आपली बॅलन्स शीट बनेल का? 31 मार्च 2024 ला 31 मार्चची बॅलन्स शीट बनून गेली, फायनल ऑडिटर आले, सही केली, असं होतं का? नाही. हा, असं होऊ शकत नाही ना. असं होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा ऍडजस्टमेंट्स असतात, फायनलायझेशन असतात, इन्फॉर्मेशन मिळायच्या बाकी असतात, डेबिट नोट, क्रेडिट नोट त्यांचं आदान प्रदान व्हायचं असतं. बरेचसे आपले अकाउंट असतात ते आपण अर्धवट सोडून दिलेले असतात, त्यांना फिनिश शेप द्यावा लागतो. सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या होत राहतात आणि मग आपण ते फायनान्शियल स्टेटमेंट बनवतो. ते आपण कशासाठी बनवतो? तर लिगल रिपोर्टिंगसाठी. फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण लिगल रिपोर्टिंगसाठी बनवतो. मग हे लिगल रिपोर्टिंग आपण कुणाला करतो? शेअर होल्डर्स, गव्हर्नमेंट, टॅक्सेशन अथॉरिटीज. म्हणजे थोडक्यात द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग मॉड्यूल is to know the profit and to submit the audited balance sheet and profit and loss account, which is called as legal reporting before shareholders, before government, before taxation authorities, register of companies, main investors, prospective investors, etc. इथे आपल्या फायनान्शियल अकाउंटिंगचं आपण एक म्हणूया की ऑब्जेक्टिव्ह आपण कथन केलं की हा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे लिगल रिपोर्टिंग हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. मात्र ज्या वेळेला आपण कंट्रोलिंग मॉड्यूलचा विचार करतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की कंट्रोलिंग मॉड्यूल जे आहे ना ते ऍक्च्युली इंटरनल मॅनेजमेंट रिपोर्टिंग साठी आहे. म्हणजे ते मॅनेजमेंटच्या माहितीसाठी आहे. कंट्रोलिंग मॉड्यूल मधून आपल्याला जे काही रिपोर्ट्स मिळतात ते आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावे लागत नाहीत, शेअर होल्डर्सला द्यावे लागत नाहीत, टॅक्सेशन अथॉरिटीजला द्यावे लागत नाहीत. तर ते फक्त आपण आपल्या इंटरनल मॅनेजमेंट रिपोर्टिंग साठी आपण ते वापरत असतो. म्हणजे हे वरती आपण जे बघितलं फायनान्शियल अकाउंटिंग ते आपण त्याला एक्सटर्नल अकाउंटिंग असं म्हणतो, कारण त्याच्यातून तयार होणारे जे स्टेटमेंट आहेत, रिपोर्ट्स आहेत ते आपल्याला एक्सटर्नल वर्ल्डला म्हणजे आउटसाइड वर्ल्डला दाखवावे लागतात. कोणाला? शेअर होल्डर्स, इन्व्हेस्टर्स, गव्हर्नमेंट, टॅक्सेशन अथॉरिटीज वगैरे त्यांच्याकडे सबमिट करावं लागतात. पण कंट्रोलिंग मॉड्यूलमध्ये आपण जे काही करणार आहोत ते आपण इंटरनल मॅनेजमेंट रिपोर्टिंग साठी आपण करायचंय. तर मॅनेजमेंटने आपल्याला सांगितलं की आम्हाला कंट्रोलिंग मॉड्यूलची गरज नाही, तर कंट्रोलिंग मॉड्यूल आपल्या कॉर्पोरेशन मध्ये, आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये, आपल्या क्लायंट मध्ये इनऍक्टिव्ह राहील. पण नॉर्मली 99.99% कंट्रोलिंग मॉड्यूलचा उपयोग बघता, कंट्रोलिंग मॉड्यूलचं फंक्शन बघता, त्याचं कार्य बघता, असं कुठलंही मॅनेजमेंट शक्यतो म्हणणारच नाही की तुम्ही कंट्रोलिंग मॉड्यूल इनऑपरेटिव्ह ठेवा, आम्हाला ते नसलं तरी चालेल. असे वेडे उद्गार कोणी मॅनेजमेंट कधीच काढणार नाही. त्यामुळे जसं फायनान्शियल अकाउंटिंग हे कंपल्सरी आहे तसं मॅनेजमेंटच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी कंट्रोलिंग मॉड्यूल पण आपण असं म्हणूया की त्या दृष्टीने ते कंपल्सरी आहे. कायदा नाहीये, पण मॅनेजमेंटला पाहिजे असेल तर ते आपण कंट्रोलिंग मॉड्यूल कार्यरत करायचं असतं. तर त्यामध्ये आपल्याला काय समजतं? जे आपण प्रोडक्ट बनवतो, आपण जे प्रोडक्ट बनवतो त्या प्रोडक्टची कॉस्ट समजते आपल्याला. म्हणजे तुम्ही जे टीवाय बीकॉम मध्ये कॉस्ट शीट शिकवत होता, कॉस्ट पर युनिट तुम्ही काढायचे.
जे प्रोडक्ट आपण विकतो त्याची कॉस्ट पर युनिट आपल्याला पक्की माहिती असेल, पक्की, तर मग त्याच्यावर प्रॉफिट मार्जिन आपलं जे आहे मनात, जे प्रॉफिट आपल्याला कमवायचं आहे त्याच्यामध्ये त्या कॉस्टमध्ये ऍड करायचं आणि आपली ती प्राइस, सेलिंग प्राइस चिकटून टाकायची प्रोडक्टला. त्यामुळे ह्या मॉडेलमध्ये जे इम्पॉर्टंट टार्गेट जे असेल आपलं, इज टू फाइंड द प्रोडक्ट कॉस्ट. चलो, व्हॉट विल बी द इम्पॉर्टंट टार्गेट ऑफ कंट्रोलिंग मॉडेल? ओंकार, कंट्रोलिंग मॉडेलचं इम्पॉर्टंट टार्गेट काय असेल? आता सांगितलं ना मी, कंट्रोलिंग मॉडेलचं इम्पॉर्टंट टार्गेट काय असेल? टू फाइंड द प्रोडक्ट कॉस्ट. सानिका बोलो, कंट्रोलिंग मॉडेलचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय असेल? Find the product. येस, टू फाइंड द प्रोडक्ट कॉस्ट. आपण मोटर मॅन्युफॅक्चरिंग करतो, आपली कंपनी मोटर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. ओके, असं अजून करा की आपल्याकडे एकच मॉडेल आहे मोटरचं, आपल्याकडे एकच मॉडेल आहे असं अजून करा. नॉर्मली मोटर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांकडे एक मॉडेल नसतं, त्यांचे कमीत कमी 2-3 मॉडेल तरी असतात है ना. कमीत कमी इकॉनॉमिकल, त्याच्यानंतर मग हाय क्लास वगैरे असं तर फंक्शन त्याचे हे असतंच क्लासिफिकेशन. पण त्या व्यतिरिक्त आता तुम्ही उदाहरणार्थ जर तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचं उदाहरण घेतलं तर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची जीप असते, बोलेरो आहे त्यांची, त्यांची कार पण आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची यू कॅन से दे हॅव डिफरंट टाइप्स ऑफ कार्स. तर ते जर जीप बनवत असतील तर जीपची कॉस्ट तर समजली पाहिजे त्यांना. मग ती जी कॉस्ट आहे, जीपची कॉस्ट, ती त्यांना सिस्टीम मधून समजली पाहिजे. असं नाही आता कागद किंवा खडू फळा घ्यायचा आणि असं नाहीये. आता खडू फळा नाहीच आहे आपल्याकडे. ठीक आहे, आपण गंमत म्हणून तर ठेवूया आपल्या काही डिस्कशन करताना, आपल्या 4 लोकांमध्ये करताना. पण जी कॉस्टिंग किंवा कागदावर आपण ज्या कॉस्टिंग वगैरे करतो तसं काही नाही ना इकडे. ऑटोमॅटिक डिराईव्ह झाले पाहिजे, ऑटोमॅटिक. आणि जसं आपल्या रॉ मटेरियलची किंमत वाढेल, आपल्या रॉ मटेरियलची किंमत जशी वाढेल तसे आपल्याला अलार्मिंग सिग्नल्स पण मिळतील की रॉ मटेरियल कॉस्ट वाढते म्हणजे आपली प्रोडक्ट कॉस्ट पण वाढवायला पाहिजे. त्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये प्रमुख आपल्याला एकतर प्रोडक्ट कॉस्ट डिटर्मिन करता येईल आणि दुसरं म्हणजे या प्रोडक्ट कॉस्ट डिटर्मिनेशन साठी त्याचे जे काही ऑर्गनायझेशनल युनिट्स आहेत, ज्याला आपण कॉस्ट सेंटर अकाउंटिंग म्हणू शकतो, कॉस्ट ऑब्जेक्टिव्ह म्हणू शकतो, याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. तर हे सगळे जे बाकीचे ऑर्गनायझेशनल युनिट्स असतात यांची पूर्ण मदत घेऊन मग ही प्रोडक्ट कॉस्ट तयार होत असते. ते कुठले कुठले आहेत ते आता आपण काहीच वेळात बघणार आहोत. ओके, आणि ह्या कंट्रोलिंग मॉडेलचा अगदी सर्वोच्च परमोच्च बिंदू म्हणजे प्रॉफिटॅबिलिटी अकाउंटिंग. प्रॉफिटॅबिलिटी अकाउंटिंग याला कोपा असं म्हणतात, कोपा. सीओ म्हणजे कंट्रोलिंग आणि पीए म्हणजे प्रॉफिटॅबिलिटी अनालिसिस. सो प्रॉफिटॅबिलिटी अनालिसिस इन कंट्रोलिंग, वी कॅन से लाईक दिस. म्हणजे थोडक्यात ह्यामध्ये आपण आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये जे डिफरंट सेगमेंट्स असतात, सेगमेंट्स, ते सेगमेंट्स वाईज आपण आपली प्रॉफिटॅबिलिटी डिसाइड करू शकतो. सेगमेंट्स वाईज आपण आपली प्रॉफिटॅबिलिटी डिसाइड करू शकतो. मग सेगमेंट्स हे आपले कस्टमर्स असतील, प्रमुख कस्टमर्स असतील, किंवा झोन्स असतील, किंवा आपली प्रोडक्ट टाईप असेल. फॉर एक्झाम्पल हिंदुस्तान लिव्हर असेल तर हिंदुस्तान लिव्हर साठी कॉस्मेटिक्स कॅन बी वन सेगमेंट, हिंदुस्तान लिव्हर साठी मेडिसिन्स कॅन बी अनदर सेगमेंट.
हिंदुस्तान लिव्हरसाठी फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे आपण ज्याला FMCG म्हणतो, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे आपल्या अगदी दैनंदिन जीवनासाठी आपल्याला लागणाऱ्या अगदी सगळ्या ज्या गोष्टी असतात सगळ्या, तर त्याच्यामध्ये मीठ आलं, गूळ आला, चहा आला, सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या असतात फास्ट मुव्हिंग, त्याचा एक सेगमेंट होऊ शकतो. तर या कंट्रोलिंग मॉडेलमध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपल्याला सेगमेंट वाईज पण ते प्रॉफिट आपल्याला दाखवू शकतं आपल्या ऑर्गनायझेशनचं. सो अगदी थोडक्यात, एकतर आपल्याला कंट्रोलिंग मॉडेलमुळे प्रोडक्ट कॉस्ट समजते, तसंच कंट्रोलिंग मॉडेलमुळे आपल्याला सेगमेंट वाईज प्रॉफिटेबिलिटी आपल्याला पक्की समजू शकते. पण कंट्रोलिंग मॉडेल जे आहे ते ऐच्छिक आहे, ऐच्छिक, व्हॉलंटरी. म्हणजे मॅनेजमेंटला जर त्याची गरज वाटली तर ते आपल्याला इम्प्लिमेंट करायला सांगतील. मात्र फायनान्शियल अकाउंटिंग हे कंपल्सरी आहे, कारण त्यामध्ये लिगल रिपोर्टिंग आपल्याला त्याद्वारे करायचं असतं. आता हे जे दोन मॉडेल्स आहेत बघा, इथे मी म्हणालो की फायनान्शियल अकाउंटिंगचे हे सब मॉड्यूल्स आहेत. पण आता जेव्हा मी फायनान्शियल अकाउंटिंग आणि कंट्रोलिंग यांचा दोघांचा स्वतंत्रपणे विचार करतो, त्यावेळेला मी असं बिलकुल म्हणू शकणार नाही की कंट्रोलिंग हा फायनान्शियल अकाउंटिंगचा सब मॉड्यूल आहे, असं मी बिलकुल म्हणू शकणार नाही. किंवा फायनान्शियल अकाउंटिंग हा कंट्रोलिंगचा सब मॉड्यूल आहे, असं पण विधान एकदम पूर्णपणे चुकीचं ठरेल. कारण फायनान्शियल अकाउंटिंग आणि कंट्रोलिंग हे दोघेही संपूर्णरित्या वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत. ते वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत. पण आपण असं शिकलेलो आहे की SAP मध्ये जी काही मॉड्यूल्स आहेत ती मॉड्यूल्स इंटिग्रेटेड पद्धतीने काम करतात, एक दिलाने काम करतात, एक संघपणे काम करतात. म्हणजे जरी ते वेगवेगळे मॉड्यूल्स असली तरी त्या प्रत्येक मॉड्यूलमध्ये अशी एक लिंक दिलेली असते की एका मॉड्यूलमधून दुसऱ्या मॉड्यूलमध्ये जाण्याची जर गरज भासली तर तो अगदी सहज लिलया एका मॉड्यूलमधून दुसऱ्या मॉड्यूलमध्ये प्रवेश करू शकतो, ट्रान्झॅक्शन्स. तर बेसिकली काय होतं, जो आपण ट्रान्झॅक्शन डेटा एंटर करतो तो आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये करतो. चला उदाहरणार्थ अगदी सिंपल घेण्यासाठी, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये डेटा आपण एंटर करतो. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये तो कंट्रोलिंग मध्ये फ्लो होतो, फ्लो. फायनान्शियल अकाउंटिंग मधून तो कंट्रोलिंग मध्ये फ्लो होतो. बरोबर आहे. डेटा जो असतो तो डेटा कुठे एंटर केला जातो, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये. फक्त फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये असं नाही म्हणत मी, मटेरियल मॅनेजमेंट मध्ये होतो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये होतो, प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये होतो. आता आपल्या समोर फायनान्शियल अकाउंटिंग आहे म्हणून म्हणतोय की डेटा जो आहे तो फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण एंटर करतो. आणि फायनान्शियल अकाउंटिंग मधून तो कंट्रोलिंग मॉड्यूलमध्ये त्याला नेमून दिलेलं काम करण्यासाठी तो पुढे कंट्रोलिंग मॉड्यूलमध्ये एंटर होतो. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये तो फायनान्शियल अकाउंटिंगचं काम करतो, कारण आपल्याला लिगल रिपोर्टिंग करायचं, त्या लिगल रिपोर्टिंगच्या बांधणीसाठी तो त्याचा सहभाग असतो. आणि फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये डेटा एंटर झाला का तो दाखल होतो कंट्रोलिंग मॉड्यूलमध्ये तत्क्षणी. त्यामुळे या दोघांमध्ये कुठलाही दुरावा नसतो. कार्य दुरावा वगैरे असं यांच्यामध्ये काही सिरियल वगैरे नसते. जो डेटा इथे एंटर होतो तो इथे एंटर होतो.
द मोमेंट इट इज एंटर्ड हिअर, इट इज एंटर्ड हिअर. कधी कधी आपल्याला कंट्रोलिंग मॉड्यूल मध्ये काही डेटा एंटर करावा लागतो, काही, मग तो इथून इथे दाखवणार. सो ह्या ॲरोकडे तुम्ही इंडिकेशन बघा जरा. इथे एंटर झाला तर इथे येणार, इथे एंटर झाला तर इथे जाणार, अगदी सहजपणे, सहजपणे, नो बॅरियर्स. ओके. सो इथपर्यंत जे ही स्लाइड मी तुम्हाला समजून सांगितली, त्यामध्ये जे जे काय सांगितलं ते तुम्ही व्यवस्थित ऐका, त्याच्या नोट्स बनवा आणि त्याच्यावर विचार करा, सो दॅट कंट्रोलिंग मॉडेल तुम्हाला पुढे समजण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. आता हे जे मॉड्यूल आहे हे आपण मॅनेजमेंटसाठी राबवत असतो, मॅनेजमेंटसाठी आपण ते वापरत असतो आणि त्याचे जे रिपोर्ट्स असतात त्याद्वारे मॅनेजमेंट आपल्या कंपनी कोडचा की आपल्या ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स न्याहाळत असतं आणि तो परफॉर्मन्स त्यांनी न्याहाळल्यानंतर, जाणल्यानंतर त्यांना डिसिजन मेकिंग हे साध्य होत असतं. आणि हा जो कॉम्पोनंट आहे हा इंटरनल रिपोर्टिंगसाठी वापरला जातो. सगळं आपण डिस्कस केलं होतं. आता बघा, नॉर्मली ना कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये एक लोअर लेवल मॅनेजमेंट असतं, एक मिडल लेवल मॅनेजमेंट असतो आणि एक टॉप लेवल मॅनेजमेंट असतं. लोअर लेवल मॅनेजमेंट जे असतं ना त्यामध्ये शक्यतो आपण असं म्हणूया की कॅडर वाईज शक्यतो ते युजर्स असतात, जे कोणी काम करत असतात, त्या सेक्शनचा एक मॅनेजर असतो. तो मॅनेजर त्यांचं वर्क परफॉर्मन्स बघत असतो आणि या लोअर लेवल एम्प्लॉईजना त्यांच्या मॅनेजरला रिपोर्टिंग करावं लागतं. मिडल लेवलमध्ये जरा त्याच्यापेक्षाही सिनियर मॅनेजर्स असतात, जरा मोठं फंक्शन असतं त्याच्यापेक्षाही, आणि त्या मोठ्या फंक्शनमध्ये एकापेक्षा जास्त मॅनेजर असू शकतात. सो जी जी लोक काम करतात त्या काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या मॅनेजर्सला रिपोर्ट द्यावे लागतात. आणि मग टॉप लेवल मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंट बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्या टॉप लेवल मॅनेजमेंटला आपले जे सगळे रिपोर्ट्स खालपासून फ्लो झालेले असतात त्या रिपोर्ट्स पासून आपण एक मेगा रिपोर्ट बनवतो. त्यामध्ये अत्यंत आवश्यकपणे असणाऱ्याच फक्त गोष्टी आपण त्या मॅनेजमेंटला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो अशाच गोष्टी आपण त्या टॉप लेवल मॅनेजमेंटच्या रिपोर्टिंग मध्ये आपण वापरत असतो. म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंटला प्रकर्षाने त्यांना काय पाहिजे, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ माय प्रोडक्ट. त्याच्यानंतर आपण प्रॉफिटेबिलिटी क्यूब बघितला, मग प्रॉफिटेबिलिटी, विच सेगमेंट इज गिव्हिंग मी प्रॉफिट, हाऊ मच प्रॉफिट, हाऊ मच लास्ट ईयर, हाऊ मच दिस ईयर. So from that they will judge की how much next year target. सो ह्या ज्या आपल्या लोअर लेवल मॅनेजमेंट कडून आलेल्या जे रिपोर्ट्स असतात, मिडल लेवल मॅनेजमेंट कडून आलेले रिपोर्ट्स असतात, ते कम्युनिकेशनच्या लेवल प्रमाणे टॉप मॅनेजमेंट कडे पर्यंत ते पोहोचतात आणि टॉप मॅनेजमेंट मग त्यांच्यावरती ऍक्शन घेत असते किंवा त्याच्यातून डिसिजन मेकिंग ते करत असतात. चल आता आपण अगदी सावकाश जाऊया, आपल्याला काहीच घाई नाहीये, कारण की आपल्याला घाई नाही करायची आहे. बेसिकली हे एकदा समजून घेतलं की त्याच्या ह्याचा काय पर्पज आहे कंट्रोलिंग मॉड्यूलचा, आणि मग एकदा ते सगळं डिस्कस झालं का देन आपण हळूहळू कुठल्याही स्पीड न घेता कंट्रोलिंग एरिया जे आपण मगाशी म्हटलं ते डिफाईन करू, आवश्यक ते सेटिंग्स करू, त्याद्वारे आपली प्रगती होत राहील. आता बघ इथे म्हटलं मी फर्स्ट लाईन, controlling module in SAP can also be called as costing module or even management accounting module. तर मगाशी मी जी सगळी अखंड बडबड केली
It is one and the same thing. Objective of controlling is overhead cost controlling. कंट्रोलिंगचं उद्दिष्ट काय तर प्रोडक्ट कॉस्ट काढायची. पण मात्र प्रोडक्ट कॉस्ट काढत असताना जी आपले ओव्हरहेड्स असतात म्हणजे खर्च असतो त्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं. कोणतरी वारेमाप एखादं डिपार्टमेंट वारेमाप खर्च करत असेल किंवा एखाद्या डिपार्टमेंटला खर्च करण्याचं त्याला हे नसेल, काय म्हणतो, इकॉनॉमिकल बेनिफिट्स त्याची माहिती नसतील, तर त्याला आपण रिस्पॉन्सिबल बनवायचं. सो कंट्रोलिंगचं ऑब्जेक्टिव्ह जसं प्रोडक्ट कॉस्ट माहीत करून घेणं आहे, मग ते एकदा प्रोडक्ट कॉस्ट समजली की त्याच्यामध्ये प्रॉफिट ऍड करून सेलिंग प्राइस डिटर्मिन करणे आहे. तसंच अव्वाच्या सव्वा उगाच वायफळ होणारा जो खर्च आहे त्या खर्चावर एकदम पूर्ण सीसीटीव्ही लावतो आपण हा कंट्रोलिंग मॉड्यूल आणि रिपोर्टिंग करतो कोण कितना खर्च कर रहा है आणि त्याच्यातील किती नाहक आहे आणि किती खर्च जो आहे तो आवश्यक होता. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंट्रोलिंग इज ओव्हरहेड कॉस्ट कंट्रोलिंग. सो आपल्याला हे समजण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंगचे जे ऑर्गनायझेशनल युनिट्स आहेत ते आपल्याला समजून घेतले पाहिजे. तर मी मगाशीच तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं की फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये अगदी प्रमुख ऑर्गनायझेशनल युनिट जसा कंपनी कोड आहे तसा मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये त्याच्याशिवाय तर मॅनेजमेंट अकाउंटिंग कामच करू शकणार नाही. तो कंट्रोलिंग एरिया म्हणून आहे. कंट्रोलिंग एरिया जो आपण अगदी पहिला वहिला आपण डिफाईन करणार आहोत. आता accounting can be split into two major categories: external accounting and internal accounting. External accounting provides all means to produce financial statements such as balance sheet and profit and loss. Purpose of external accounting is to provide reliable set of reports. All those interested in financial standing of the company, such as shareholders, government, prospective investors. सगळं आपण डिस्कस केलंय. सगळं आता जे डिस्कस केलंय ते कानाने ऐकायचं आणि नोट्स वाचायच्या. External accounting reporting requirement are mandatory, compulsory under generally accepted accounting principles आणि IFRS म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. म्हणजे थोडक्यात आपण ज्याला म्हणतो ना अकाउंटिंग स्टँडर्ड्स, अकाउंटिंग पॉलिसीज, अकाउंटिंग स्टँडर्ड्स. या अकाउंटिंग स्टँडर्ड्स प्रमाणे जे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड आहे तसंच जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल प्रत्येक देशाचे वेगवेगळे असू शकतात अकाउंटिंग स्टँडर्ड्स. त्याप्रमाणे हे करावंच लागतं, करावंच. मग हे जे एक्सटर्नल अकाउंटिंग असतं इट इज सपोर्टेड इन SAP ERP ऍप्लिकेशन थ्रू फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे FI मॉड्यूल. चला आता तसंच एक 4 ओळी वाचून घेऊ आणि पुढच्या. सो मी जे काही तुम्हाला बोललो ते मला फक्त तुम्हाला दाखवायचं आहे सो दॅट तुम्हाला ते वाचताना थोडंसं एक बळ येईल. Internal accounting provides all the means to internal stakeholders to every management. मैनेजमेंट को जो चाहिए कंपनीच्या कॉस्ट स्ट्रक्चर बद्दल ती सर्व माहिती या इंटरनल अकाउंटिंग द्वारे मिळू शकते. त्यामुळे with the help of which they can fully control operations of the company and evaluate the performance of the company based on relevant key figures. मग ही एकदा इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटला मिळाली तर मग मॅनेजमेंट त्याद्वारे काय करणार, कंपनीच्या ऑपरेशन्सवर कंट्रोल करणार आणि परफॉर्मन्स जो कंपनीचा जो आहे तो इव्हॅल्युएट करणार आणि एखादी गोष्ट कुठेतरी काहीतरी खराब चाललेली असेल तर त्याला सुधारायचा प्रयत्न करणार. एखादी गोष्ट टॉप चालत असेल तर त्याला अजून त्याला बळ देणार, अजून त्याला टॉप चालायचा प्रयत्न हे करणार, त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार. So internal accounting is not governed by legal requirements and is fully dependent on the management of each individual company to what extent they should go for the use of this model. इंटरनल अकाउंटिंग ची सक्ती आहे का बाहेर? इंटरनल अकाउंटिंग ची सक्ती आहे का? नाही, लिगली स्पीकिंग
कायदेशीररित्या इंटरनल अकाउंटिंगची सक्ती आहे का? सानिका? नाही. नाही आहे ना. पण म्हणून इंटरनल अकाउंटिंग इज नॉट गव्हर्न बाय लिगल रिक्वायरमेंट्स and is fully depend on the management of each individual company. प्रत्येक कंपनीच्या मॅनेजमेंटवर ते अवलंबून आहे की इसको अपनाना है की नहीं है. टू व्हॉट एक्सटेंट, आणि ते पण असं नाही, टू व्हॉट एक्सटेंट दे शुड गो फॉर यूज ऑफ दिस मॉडेल. म्हणजे अगदी प्रॉफिटेबिलिटी सेगमेंट पर्यंत जायचं का फक्त कंट्रोलिंग एरिया पुरताच आपण लिमिटेड राहायचं, प्रोडक्ट कॉस्टिंग पुरता? व्हॉट एक्सटेंट? Internal accounting is supported in the SAP ERP application through controlling model. आणि त्याद्वारे आपण काय करतो, फुल कॉस्ट अँड फुल रेव्हेन्यू म्हणजे इन्कम आणि एक्सपेन्सेस याचं नॉलेज ज्या बिझनेसमॅनला होऊ शकतं, ज्या बिझनेसला होतं परफेक्ट, त्या बिझनेसच्या डिसिजन्स मेकिंग मध्ये कधीही शक्यतो चूक राहणार नाही. तू बघा, एक छोटासा पानवाला जरी असला ना, पान बनवतोय, तरी पण त्याला कॉस्ट माहिती असते त्याची, भला वो अनपढ हो, भला ही मे बी क्वाइट इलिटरेट, पण त्याची कॉस्ट किती आहे आणि किती कमवतोय, किती रेव्हेन्यू त्याला मिळतोय, तो उसको बरोबर समजताय. म्हणून तर तो दुकान टाकून बसलाय, टपरी का होईना पण बसलाय. आता ह्यानंतर आपण हा जो डायग्राम आहे, आता या स्टेजला हा डायग्राम आपल्याला फारसा नीट समजणार नाही, फारसा. पण आपण तो बघून तर घेऊया, आणि हळूहळू जसं सब्जेक्ट डेव्हलप होईल तसं ह्या चार्टचं ज्ञान आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकेल. पहिली गोष्ट बघा, मी इथे जो कर्सर ठेवलाय, हा हे FI मॉड्यूल आहे. मॉड्यूल असा जो चौरस जो केलाय ना, असा स्क्वेअर टाईप, हे मॉड्यूल आहे. बघा, हे मॉड्यूल आहे, FI मॉड्यूल आहे. इथे म्हणतं फायनान्शियल अकाउंटिंग. कॅन यू सी दिस फायनान्शियल अकाउंटिंग? दिसतंय तुम्हाला ना? तेव्हा मी कर्सर फिरवतो. हा, फायनान्शियल अकाउंटिंग. या फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये असेट्स आपण परचेस करतो, एक्सपेन्सेस इन्कर करतो, रेव्हेन्यू कमावतो. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण जे असेट्स परचेस करतो, त्या असेट्सच्या मदतीने आपण रेव्हेन्यू उत्पन्न करतो. रेव्हेन्यू कमवण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो. आणि या फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये येणारी इन्फॉर्मेशन ही नानाविध मॉडेल मधून असते. मटेरियल मॅनेजमेंट मधून आपण जो प्रोडक्ट विकतो त्या प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंग बद्दल किंवा त्या प्रोडक्टच्या कॉस्ट बद्दल माहिती ही फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये फ्लो होते. प्रोडक्शन जेव्हा आपण करतो तेव्हा कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्युस्ड, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, या प्रोडक्शन प्लॅनिंग मॉड्यूल मधून फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये येते. सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनचं संपूर्ण फंक्शन जे आहे ते एक सेपरेट मॉड्यूल हँडल करतं. ही सगळी मॉड्यूल्स आहेत. SAP ची मॉड्यूल्स आहेत. मॉड्यूल्स MADULES. हे HR मॉड्यूल आहे, हे सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॉड्यूल आहे. सो कस्टमरनी आपल्याला जर इन्क्वायरी केली असेल, इन्क्वायरी पासून सेल्स ऑर्डर, सेल्स इनव्हॉइस, या सगळ्या गोष्टी इथून रेकॉर्ड होणार. इथे रेकॉर्ड झाल्या का ते फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये फ्लो होणार.
ह्युमन रिसोर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन ही HR मॉड्यूल मध्ये रेकॉर्ड होणार. त्यातून जी फायनान्शियल अकाउंटिंग साठी लागणारी जी पैशाची माहिती असते ती या HR मॉड्यूल मधून फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये येणार. आणि हे सतत प्रवाहाने ही क्रिया चालू असते. फायनान्स मध्ये मटेरियल कुठून दाखवणार? मी आता प्रश्न विचारतोय. फायनान्स मॉड्यूल मध्ये मटेरियल कुठून दाखल होणार? दाखवतोय, आन्सर दाखवतोय बघा. मटेरियल्स मॉड्यूल. आपलं प्रोडक्ट तयार झालं का कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फायनान्स मध्ये कुठून दाखवणार? कुठल्या मॉड्यूल मधून दाखल होणार? प्रोडक्शन. आपण जेव्हा कस्टमर आपल्याकडे इन्क्वायरी करणार तेव्हा सेल्स इन्क्वायरी फॉर्म, मग सेल्स ऑर्डर, सेल्स इनवाइस बनला का तो फायनान्स मॉड्यूल मध्ये कुठून येणार? कुठल्या मॉड्यूल मधून येणार? सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. राईट 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 राईट. आणि आपले जे सगळे बाकी आपले सगळे जे आहेत बंधू आणि भगिनी काम करणारे आपल्या सोबत कलिग्स, त्यांच्याबद्दलची समग्र माहिती ही HR कडे असते, HR मॉड्यूल मध्ये असणार. मग त्याची HR मॉड्यूल मध्ये बरीच इन्फॉर्मेशन असेल. व्हॉट इज इज डेट ऑफ बर्थ, व्हॉट इज इज क्वालिफिकेशन, बिफोर जॉइनिंग दिस ऑर्गनायझेशन ही हॅड वर्क इन विच ऑर्गनायझेशन, अदर ऑर्गनायझेशन, तो आपल्याकडे कधी आला, मग त्याचा बेसिक किती आहे, प्रॉव्हिडंट फंड किती आहे, ही सगळी माहिती या HR मॉड्यूल मध्ये असणार. पण HR मॉड्यूल मधून फायनान्स मॉड्यूल मध्ये त्या एम्प्लॉईला दिलेला जो पगार आहे, सॅलरी आहे, वेजेसला दिलेले, वर्कर्सला दिलेली सॅलरी आहे, वेजेस आहे, ते फायनान्शियल मॉड्यूल अकाउंटिंग मध्ये कुठल्या मॉड्यूल मधून येणार? पर्सनल. येस. इथे आपण ट्रायल बॅलन्स, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण ट्रायल बॅलन्स बनवणार आहोत. ट्रायल बॅलन्स मध्ये एम्प्लॉईचं नाव येतं का कधी? त्याची डेट ऑफ जॉईनिंग वगैरे येते का? ती फक्त माहिती आहे. ती माहिती जी आहे ती आपण HR मॉड्यूल मध्ये त्याचा समावेश होतो. आता हे जे सगळे इथे आपल्याला दिसले है ना, हे फक्त फायनान्शियल मॉड्यूल मध्ये येऊन इथे थांबलेलं नाहीये. तर इथून बघा पुढे, आता हे आपलं कंट्रोलिंग मॉड्यूल आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग. व्हॅल्यू फ्लोज, कशी व्हॅल्यू फ्लो होते मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये, हे आपलं हे संपूर्ण वरचं जे चित्र आहे ते मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, कंट्रोलिंग मॉड्यूल. मग तो फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये ज्याला GL अकाउंट म्हणतात. हा, सर्वप्रथम मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, मोस्ट इम्पॉर्टंट, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये इनकम, एक्सपेन्सेस, असेट्स अँड लायबिलिटीज, ही 4 ट्रान्झॅक्शन फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये होतात. कुठले कुठले होतात फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये? 4 ट्रान्झॅक्शन कुठले कुठले होतात? बोला माझ्याबरोबर. इन्कम. एक्सपेन्स, expense, असेट, लायबिलिटी. लायबिलिटी. बरोबर. आता असेट आणि लायबिलिटी आहे ना, उसको मारू गोली. असेट आणि लायबिलिटी हे कंट्रोलिंग मॉड्यूल मध्ये येत नसतात. कंट्रोलिंग मॉड्यूल मध्ये असेट अँड लायबिलिटीज येत नाहीत, ते इथेच थांबतात. त्यांचा पर्पज हाच असतो, रिपोर्टिंग असतो, लिगल अकाउंटिंग. सो कंट्रोलिंग मॉड्यूल मध्ये या 4 जणांपैकी फक्त 2 जण एंट्री मारतात, एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यूज, इन्कम.
एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यूज इन्कम. त्यामुळे काय होतं, एक्सपेन्सेस कंट्रोलिंग मॉडेलमध्ये आल्यामुळे आणि इन्कम आल्यामुळे आपल्याला प्रॉफिट सेंटर अकाउंटिंग हा आपल्या कंट्रोलिंग मॉडेलचा एक पार्ट आहे. प्रॉफिट सेंटर अकाउंटिंग आपल्याला करता येईल, त्याद्वारे आपल्याला प्रॉफिट काढता येईल. आता प्रॉफिट सेंटर अकाउंटिंग म्हणजे काय हे कधीतरी नंतर काही वेळाने काही लेक्चर्स नंतर त्याच्यावर एक सेपरेट टॉपिक असेल. पण आता या क्षणाला प्रॉफिट सेंटर अकाउंटिंग म्हणजे बघा आपण काय केलंय, आपल्या ज्या ब्रँचेस आहेत ना, ब्रँचेस, त्याला आपण बिझनेस एरिया म्हणून टाकलंय. आपल्या कंपनी कोड मध्ये 2911 आपला कंपनी कोड आहे. त्या 2911 मध्ये आपण आपल्या ब्रँचेस ज्या आहेत ना, त्या ब्रँचेसला आपण बिझनेस एरिया असं म्हटलेलं आहे. आपल्या 8 ब्रँचेस होत्या, 8. मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, दिल्ली आणि व्हॉट वॉज उत्तर भारतात काय होतं, दिल्ली आणि नोएडा समथिंग. आणि इथे आपले 2 ब्रँचेस होत्या, कलकत्ता आणि आपलं ते फेमस, कुठलं आपलं फेमस, आपले पॉलिटिशियन जाऊन राहिले होते ना, गुवाहाटी. येस, करेक्ट, गुवाहाटी. अशा आपण 8 ब्रँचेस केल्या की नाही. मग आता आपला बिझनेस एरिया म्हणजे आपल्या ब्रँचेस, बरोबर आहे. पण मग आता महेंद्र अँड महेंद्र लिमिटेड, एक मिनिट, जस्ट एक मिनिट ट्राय करतो. हा माझा आहे, जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट. नो 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 नो, ऑन दिस. हे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चॅट GPT त्याच्यामध्ये गेलो. विच कार्स महेंद्र अँड महेंद्र लिमिटेड, महेंद्र अँड महेंद्र लिमिटेड is manufacturing in India. Which cars Mahindra and Mahindra is manufacturing in India? बघा कारची चित्र वगैरे पण आली. ती पोलीस वापरतात, ती टाटा सुमो, हे जीप आहे जंगलामध्ये वगैरे वापरतात. याचं बरेच बरंच बरंच नावं दिसतात आपल्याला इकडे. हा, मग त्यांच्या जे रेंज असतात, SUV, MUV, CUV म्हणजे इकॉनॉमिकल किंवा हाय क्लास, विल्ली जीप्स. ओके. त्यानंतर फोर्ड एस्कॉर्ट बरोबर त्यांनी काही कंजंक्शन केलं होतं, काही जॉईंट व्हेंचर केलं होतं. देर आर टोटल there are total 13 Mahindra models currently on sale in India with 8 upcoming car launches. हे बघा, ही नावं बघण्यासाठी मी हे AI मध्ये गेलो. स्कॉर्पिओ, XUV 500, बोलेरो, थार, है ना, हे सगळ्या कार्स आहेत. आता ह्या ज्या कार्स आहेत, या स्कॉर्पिओ विकून आपल्याला किती पैसे मिळाले, प्रॉफिट. बोलेरो विकून किती पैसे मिळाले, थार विकून आपल्याला किती पैसे मिळाले, असं जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर हे जे आपले प्रोडक्ट्स आहेत त्यांना आपण प्रॉफिट सेंटर म्हणून घोषित करू शकतो. वी कॅन डिक्लेअर देम एज अ प्रॉफिट सेंटर. म्हणजे स्कॉर्पिओ हा माझा फर्स्ट प्रॉफिट सेंटर झाला, XUV 500 दुसरा प्रॉफिट सेंटर झाला, बोलेरो तिसरा प्रॉफिट सेंटर झाला, थार चौथा प्रॉफिट सेंटर झाला.
म्हणजे आय कॅन डिसाइड, ओके, बोलेरो संपूर्ण भारतामध्ये किती सेल झाला, त्याच्यासाठी किती एक्सपेन्स झाला, म्हणजे त्याच्यातून किती प्रॉफिट मिळवलं, ते मला ह्या प्रॉफिट सेंटर अकाउंटिंग मधून मिळू शकेल. का? तर प्रत्येक कारचा सेल आणि त्याची कॉस्ट मी या प्रॉफिट सेंटर अकाउंटिंग द्वारे मी बुक केली. त्यानंतर मला जर प्रॉफिट सेगमेंट वाईज पाहिजे असेल, सेगमेंट वाईज, हे प्रॉफिट सेंटर अकाउंटिंग ऑफकोर्स सेगमेंट वाईज पाहिजे असेल तर इथे प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस म्हणून आहे बघा. हे सेगमेंट वाईज मला मिळेल. म्हणजे फार्मास्युटिकल्स आपला एक सेगमेंट आहे, त्याच्यानंतर कन्झ्युमर गुड्स आपला एक सेगमेंट आहे. तर सेगमेंट वाईज प्रॉफिट, पण प्रॉफिट म्हणजे काय? रेव्हेन्यू मायनस कॉस्ट. म्हणजे आपल्या कंट्रोलिंग मॉडेल मधून आपलं इन्कम म्हणजे सेल्स आणि एक्सपेन्सेस म्हणजे कॉस्ट ही या फायनान्शियल अकाउंटिंग मॉडेल मधून आपले एक्सपेन्सेस आणि इन्कम्स हे कॉस्टिंग मध्ये, कंट्रोलिंग मॉडेल मध्ये दाखल होणार. आणि ठरवलेल्या ऑब्जेक्टिव्ह नुसार जर आपल्याला प्रॉफिट सेंटर अकाउंटिंग करायचं असेल तर प्रत्येक कार आता मी जी एक्सप्लेन केली त्याला जर आपण प्रॉफिट सेंटर बनवलं तर त्याच्यातून प्रॉफिट आपण किती कमवलं प्रत्येक कार मागे. जर आपले सेगमेंट्स आपण बनवले, कंझ्युमर गुड्स, त्यानंतर फार्मास्युटिकल्स, मोबाईल ऍक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक गुड्स, असे आपण जर आपले सेगमेंट केले तर सेगमेंट वाईज प्रॉफिट आपण किती कमवलं. पण त्याची कॉस्ट जी आहे इथून जी इथे आली, ती कॉस्ट जी आहे त्या कॉस्टची आपल्याला बरोबर बांधणी करावी लागेल. त्या कॉस्टची बांधणी करावी लागेल, त्या कॉस्टला असं जखडून ठेवावं लागेल. बरोबर ती कॉस्ट आहे ती थार गाडी असेल तर थार गाडीची कॉस्ट ही थार गाडीलाच गेली पाहिजे, बोलेरोची कॉस्ट ही बोलेरोलाच गेली पाहिजे. ही सगळी बांधणी आपल्याला इकडे करता येईल, ज्याला आपण ओव्हरहेड कॉस्ट कंट्रोलिंग असं म्हणतो. ओके, त्यामुळे मी असं म्हटलं की फक्त मोघम बघूया आपण आता, कारण या डायग्राम मध्ये आपण 4 वेळा जरी विचार केला तरी पण आता ती स्टेजच नाहीये ती डिस्कस करण्याची. एकदम सिंपल आपण म्हणूया. हा एफ आय मॉडेल आहे, हा सर्वांचा राजा आहे, दादा आहे. या एफ आय मॉडेल मधून या सगळ्या वेगवेगळ्या मॉडेल मधून इन्फॉर्मेशन येते. ती इन्फॉर्मेशन असेट, लायबिलिटीज, प्रॉफिट, इन्कम आणि एक्सपेन्सेस रिलेटेड असते. असेट्स आणि लायबिलिटी इथे थांबतात. असेटचा फक्त डेप्रिसिएशन कॉस्ट मध्ये एंटर होतो इथे, आणि मात्र एक्सपेन्सेस आणि इन्कम्स हे असतात, हे रेव्हेन्यूज म्हणजे इन्कम, हे इथे दाखल होतात कंट्रोलिंग मॉडेल मध्ये. ऑन वन साइड कंट्रोलिंग मॉडेल डिसाइड द टोटल कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट. एकदा कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट समजलं का त्याच्या त्या प्रोडक्टच्या सेल मधून रेव्हेन्यू किती मिळाला तो आपण इथून सतत 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 पाठवत असतो. तो इथे कुठे बुक होत असतो, आयदर याच्यामध्ये, आणि त्याप्रमाणे आपण या प्रॉफिटेबिलिटी किती आहे हे आपण जॉईन घेऊन करत असतो. त्यामुळे असे कितीतरी मॅनेजमेंट्स असतात की त्यांच्यासाठी कंट्रोलिंग मॉडेल इज लाईक अ टेम्पल फॉर देम. टेम्पल इज फॉर देम, इट इज नॉट कंपल्सरी बट दे से इट इज माय टेम्पल. म्हणजे जसं आपल्या मंदिरावर, तसं आपल्या टेम्पलवर आपण ज्या जागेबद्दल आपण पूजा करतो किंवा ज्या दैवताला आपण मानतो किंवा महापुरुषांना आपण मानतो, त्यांची टिंगल केलेली आपल्याला बिलकुल चालत नाही. तसं ह्या मॉडेल बरोबर कोणी काही छेडछाड केली तर मॅनेजमेंट म्हणतो दिस इज माय टेम्पल, आय कॅनॉट टॉलरेट एनिथिंग एनी नॉनसेन्स हिअर. त्यामुळे त्यांना परफेक्ट रिझल्ट पाहिजे असतात, अॅक्युरेट रिझल्ट पाहिजे असतात. आणि ते अॅक्युरेट रिझल्ट कसे करायचे, कसे द्यायचे, त्याचं कॉन्फिगरेशन आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण ते करू शकत नाही. म्हणून मी वारंवार असं म्हणालो की कंट्रोलिंग मॉडेल जर आपण शिकलं नाही तर नुसतं एसएपी शिकून मी असे रोज बरेच जण बघतोय की त्यांना समजत नाही आपण काय करतोय एक्झॅक्टली. ते करतायत काम त्यांचं, दे आर डुईंग देअर वर्क,
पण दे डोंट अंडरस्टँड की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ दिस. मी जे करतोय त्याचं कंट्रोलिंग मॉडेलमध्ये काय होतंय वगैरे हे त्यांच्या समजण्याच्या पलीकडेच असतं, कारण त्यांनी ते कधी विचार केलेला नसतो, कधी शिकलेलं पण नसतं ते, आणि शिकायचं पण नसतं. का शिकायचं नसतं? तर पहिली गोष्ट, शिकण्यासाठी एक उत्सुकता असायला पाहिजे, एक वृत्ती असली पाहिजे अडॉप्ट करण्याची. ही गोष्ट सोपी नाहीये इकडे आपण करणार ती, पण त्याला जर स्टेज बाय स्टेज आपण बांधत गेलो ना, तर एक दिवस असा येईल की आपल्याला समजेल की ओके, मला समजलं आता हे काय असतं ते. जस्ट अ मिनिट. सो हा जो डायग्राम आहे त्याच्याबद्दल आपण थोडस जेवढं जुजबी होतं तेवढं आपण डिस्कस केलं. मात्र त्याबद्दल जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं त्याबद्दल आपण चर्चा करायची आहे, आणि मग एक 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 हे उलगडे आपल्याला होत जातील की हे सीओ कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग काय आहे, इंटरनल ऑर्डर काय आहे, वगैरे वगैरे. आता या घडीला हे जे 4 पॉइंट्स इथे आपण मगाशी डिस्कस केले, त्याच्यातील पहिला मुद्दा असा आहे की कंट्रोलिंग मॉडेलमध्ये फक्त रेव्हेन्यू आणि कॉस्ट रेकॉर्ड होणार. असेट आणि लायबिलिटी कंट्रोलिंग मॉडेलमध्ये कधीही येणार नाही. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये रेकॉर्ड केलेला डेटा हा कंट्रोलिंग मॉडेलमध्ये दाखल होणार, पण दोन्हीकडे जे मास्टर रेकॉर्ड असतात ते मास्टर रेकॉर्ड सिस्टीमच्या रिक्वायरमेंट नुसार जर कॉन्फिगर केले असेल तर आणि तरच फायनान्शियल अकाउंटिंग मधला डेटा कंट्रोलिंग मॉडेलमध्ये फ्लो होणार आहे. ओके. आणि जेव्हा फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण जेव्हा बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, तेव्हा लाईन आयटम लेवलला आपल्याला असं मेन्शन करावं लागतं की हा खर्च जो आहे तो कुठल्या डिपार्टमेंटचा आहे, त्याला कॉस्ट सेंटर असं म्हणतात. हा खर्च कुठल्या डिपार्टमेंटचा आहे, किंवा इन्कम असेल ते इन्कम कुठल्या प्रॉफिट सेंटरशी रिलेटेड आहे, त्याला म्हणतात बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंटिंग अँड ऍट द लाईन आयटम लेवल्स. लाईन आयटम म्हणजे तुम्ही शिकला डेबिट क्रेडिट, पोस्टिंग की 40, पोस्टिंग की 50 ज्या ठिकाणी आपण करतो त्याला लाईन आयटम लेवल म्हणतात. त्या लाईन आयटम लेवलला कॉस्ट आणि रेव्हेन्यूज हे आपल्याला असाइन करावे लागतात, जोडावे लागतात, दर्शवावे लागतात की ही कॉस्ट कोणाशी रिलेटेड आहे. त्याला म्हणतात अकाउंट असाइनमेंट ऑब्जेक्ट्स. ही कॉस्ट आणि रेव्हेन्यू ज्या असतात त्याची जोडणी, किंवा त्याला आपल्याला सांगायचं असतं की याच्याशी रिलेटेड आहेत, ते कशाची रिलेटेड आहेत हे दाखवतो, त्याला म्हणतात अकाउंट असाइनमेंट ऑब्जेक्ट्स. ते कुठले कुठले असतात? कॉस्ट सेंटर्स, इंटरनल ऑर्डर्स, प्रोजेक्ट्स, बिझनेस प्रोसेसेस वगैरे वगैरे. हे आपण सविस्तरपणे नंतर बघणार आहोत. ऑल राईट. सो आता हे पण आपण मगाशी बघितलं की मॅनेजमेंट अकाउंटिंगचा वापर हा मॅनेजरियल डिसिजनसाठी होतो. मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे मॅनेजमेंटला कोऑर्डिनेशन, सुपरविजन, ऑप्टिमायझेशन ऑफ ऑल प्रोसेसेस विदिन कंपनी पॉसिबल होतात. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग द्वारे आपल्याला कन्झम्पशन ऑफ प्रोडक्शन फॅक्टर्स किती झाले, तसंच आपली जर सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर सर्व्हिसेस साठी आपल्याला किती कॉस्ट आपण इन्कर केली याचं ज्ञान आपल्याला व्यवस्थित होऊ शकतं. ओके. सो आजच्या आपल्या ह्या संपूर्ण पहिल्या वहिल्या आपल्या या सेशनचा परामर्श आपण असा घेतला की जसं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये कंपनी कोड हा
रिक्वायर्ड असतोच तसा मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये कंट्रोलिंग एरिया हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर मिनिमम रिक्वायर्ड असतं. फायनान्शियल अकाउंटिंग हे कंपल्सरी अकाउंटिंग असतं. लिगल रिपोर्टिंगसाठी लागतं. एक्सटर्नल वर्ल्डला दाखवावं लागतं जे आपल्या ऑर्गनायझेशनशी संबंधित आहेत त्यांना. आणि कॉस्ट अकाउंटिंग जे आहे किंवा कंट्रोलिंग मॉडेल जे आहे ते मॅनेजमेंट रिक्वायरमेंट कॅटर करतं. प्रोडक्ट कॉस्ट आपल्याला दाखवतो, प्रॉफिटेबिलिटी आपल्याला दाखवतो. त्यानंतर आपण बघितलं इंटरनल अकाउंटिंग म्हणजे काय, एक्सटर्नल अकाउंटिंग म्हणजे काय. आणि जस्ट नाव आपण हा डायग्राम थोडक्यात डिस्कस केला कारण आता तो आपल्याला खूप स्केअरी वाटेल. आपण त्याच्यामध्ये काही आपल्याला माहितीच नाहीये. आणि मग फायनली आय हॅव कन्क्लुडेड विथ दिस डिस्कशन की फक्त कॉस्ट आणि रेव्हेन्यू येणार, असेट आणि लायबिलिटी येणार नाही. ते कॉस्ट आणि रेव्हेन्यू पण कधी येणार, मास्टर डिफाईन अगदी व्यवस्थित योग्य उत्तम रीतीने झाले असतील ते. आणि जेव्हा जेव्हा आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार तेव्हा ते कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपण म्हणतोय ते कॉस्ट अकाउंटिंग मध्ये येणार. ते येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लाईन आयटम लेवलला ती कॉस्ट आणि ते रेव्हेन्यू कोणाशी रिलेटेड आहेत ते राहायला लागेल तिकडे आपल्याला. त्याला म्हणतात अकाउंट असाइनमेंट ऑब्जेक्ट्स. कॉस्ट सेंटर्स म्हणजे डिपार्टमेंट्स वगैरे ते आपल्याला काहीच काळामध्ये बघायचं. ओके, सो आय थिंक आपल्या पहिल्या सेशनसाठी हे डिस्कशन सफिशियंट आहे. कारण आपल्याला हळू जायचं याच्यामध्ये. सगळे याचे जे कंगोरे आहेत, खास खळगे जे आहेत ते आपल्याला हळूहळू समजून घ्यायचं आहे. त्यामुळे एका वेळेला आपण बऱ्याच काय काय शिकत राहिलो तो खूप अजीर्ण होईल. त्यामुळे मी या पॉइंट पर्यंत थांबतो आणि संडेला आपण 11 वाजता आपण भेटूया. ओके, with this I say good night to all.